नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मराठी इयत्ता 4 धडा क्रमांक 26 आमचे चुकले। हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। या लेसनच्या शेवटी मी तुम्हाला प्रश्न उत्तरे पण सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला सुरू करूया। ऐका व वाचा। लिसन अँड रीड। आता ह्या लेसन मध्ये साने गुरुजींबद्दल सांगितलेलं आहे। एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते। त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा संत्री खात होते। टरफले साली खाली टाकत होते। त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले। टरफले साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या। गुरुजी आपल्या जागेवर बसले। रेल्वेमध्ये एकदा साने गुरुजी आणि काही प्रवासी त्या ट्रेनमध्ये प्रवास करत होते। तर साने गुरुजीच्या शेजारचे जे प्रवासी होते त्यांनी शेंगा व संत्री खाऊन त्यांचे टरफले और साली तिथेच फेकले। हे बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसलेले आहेत। मग साने गुरुजींना ते आवडलं नाही, म्हणून त्यांनी ते उठले व ते टरफले साली गोळा केल्या आणि एका कागदात बांधून ते ठेवले। गुरुजी आणि त्यानंतर गुरुजी आपल्या जागेवर जाऊन बसले। शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही आणि जे शेंगा संत्री खात होते त्या प्रवाशांना काहीच वाटलं नाही। नंतर खंत वाटली नाही, त्यांना अजिबात पश्चाताप नव्हता। नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला आणि पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात आला। साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला। तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली। त्यांनी चौकशी केली। चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले। ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा। तर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी आला आणि त्याने साने गुरुजींना ओळखलं। साने गुरुजी थोर पुरुष, त्यामुळे त्यांनी वाकून नमस्कार केला आणि मग शेजारची मंडळी चमकली, म्हणजे ते आश्चर्यचकित झाले ते पाहून। त्यांनी चौकशी केली। चौकशी केल्यानंतर त्यांना कळालं की ते कोणी नसून साने गुरुजी आहेत। मग ते सर्व खजील झाले। मग त्यांनी त्यांच्याशी क्षमा मागितली। गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो। गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे। गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली। तर गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडी मध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो आणि स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। गाडी घाण होऊ नये याची आपण काळजी केली पाहिजे। तुम्हीही मुलांनो गाडीमधून किंवा इतर सार्वजनिक वाहनांमधून जर तुम्ही प्रवास करत असाल तर गाडी स्वच्छ ठेवणं आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी असते। अशी ही गुरुजींची वृत्ती आणि ही गुरुजींची वागणूक आणि त्यांची वृत्ती अशी आहे। आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही, म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कुठलंही काम हलकं म्हणजे कमी मानलेलं नाही। ते आता आपण प्रश्न उत्तरे पाहूया। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न अ, प्रवासी काय खात होते? तर इथे पहा, इथून तुम्ही शोधू शकता। प्रवासी शेंगा संत्री खात होते, हे तुम्ही लिहू शकता आन्सर। प्रवासी शेंगा संत्री खात होते। प्रश्न आ, प्रवाशांचे खाणे झाल्यानंतर गुरुजींनी काय केले? हे बघा, टरफले साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या। प्रश्न ई, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत आपली कोणती जबाबदारी आहे? सार्वजनिक ठिकाण आपले स्वच्छ ठेवणं
आपली जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाण घाण होऊ नये, स्वच्छ केलं पाहिजे आपण, ही ती आपली जबाबदारी आहे. प्रश्न 2. तर काय झाले असते? साने गुरुजी रेल्वेच्या डब्यात नसते. साने गुरुजी जर रेल्वेच्या डब्यात नसते तर संत्र्यांच्या साली, शेंगांचे टरफले तसेच डब्यात राहिले असते व गाडी घाण झाली असती. प्रश्न आ. टरफले टाकणाऱ्या प्रवाशांनी गुरुजींना ओळखले नसते तर काय झाले असते? त्यांना कळालंच नसतं की ते साने गुरुजी आहेत आणि त्यांना पश्चातापही वाटला नसता. प्रश्न क्रमांक 3. सार्वजनिक ठिकाणी कचरा करणारे लोक पाहिल्यास तुम्ही त्यांना काय सांगाल? सार्वजनिक ठिकाणी जर कचरा कोणी केला असेल तर तुम्ही त्यांना काय सांगणार हे तुम्हाला लिहायचंय किंवा सांगायचंय. प्रश्न क्रमांक 4. आपला वर्ग व शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय कराल? तुमचा वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते तुम्हाला लिहायचं आहे.